सो हे गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कसे आहात? बढिया. सो आपण चाललो आहे कोकणातून चंद्रपूर बिकॉज आपण थोडं काही दिवसासाठी ड्युटीबद्दल कोणत्या तरी ठिकाणी किंवा कोणत्या तरी सिटीमध्ये शिफ्ट झालो आहे. तर जसं की मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं आपण पकडगुट्टम ब्लॉगमध्ये की थोडं बहुत हिंट दिली आहे ते आणि बॅग वगैरे पॅक केली. निघालो गावावरून. आता कोरकोना जाऊ. कोरकोनात थोडं 1-2 मित्राला भेटू. तो चलो. बोल काय म्हणणं आहे? काय नाही, आपला प्रोजेक्ट बहुत चालला तर भाऊ जिथं पण जाऊ तिथं चांगलं आणि प्रामाणिक काम करा. बस जायचं नाही पाडलं फुकटचा. भाऊ आल्या तर हातात चाय दिला. शुभम भाऊ चला बाय 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 दादा. बाय. बस स्टॉपवर सोडत आहे भाऊ आपल्याला. तो चला बाय. हे आपलं बस स्टॉप आलं जवळच. मेडिकल म्हणून घेऊन नाही झालं तो आपण आलो आत्ता चंद्रपूर. विनायक भाऊना आणून सोडला. आता आलो छत्रपती शिवाजी महाराज चौकात. अभ्याला फोन करायला लागते. आता अभ्या कुठं आहे का? अभ्याला ये म्हणलं होतं, अभ्या काय आला नाही. भाऊ जाऊ दे मला अशी लोरी माहिती आहे. हे आलात. चलो तो गाइस हम जा रहे हैं अभी. आता आम्ही चाललो आहो DNR ऑफिस. तिकीट बुक करायची आहे तर DNR ऑफिस चाललो. आता पाणी बंद झालं. मगापासून मस्त पाणी होता. आता चंद्रपूर रावणा तलाव. अभ्या कोणाबरोबर बोलत आहे? अभ्या कोणाबरोबर बोलत आहे? ड्युटीबद्दल सांगत आहे. आम्ही चाललो. तो लेट गाईज आमची तिकीट झाली. आम्ही आता चाललो मोठं रूमवर. किती रुपये? 1100 का 1200 रुपये घेतले. आता उद्या निघायचं आहे आपल्याला. बढिया. हे गाईज आपण आलो आता तुकुम. कारण झाली आपल्याला भाषी म्हणजे भाऊजीच्या भावाला मुलगी झाली म्हणजे आपली भाषी. आपण चाललो आत्ता भोसाले.
तर ताई वगैरे येऊन आहे, भाऊजी वगैरे येऊन आहे. आत्ता निघलो रूमवरून बलक्याची गाडी घेऊन. बलक्या काही आला नाही. आता आपण चाललो. तो लेट गो, चला बघू. आम्हाला बहीण तरी घ्यायची. कसं आहे, कसं वाटतं? हां, हे काय आम्ही पिढे घ्यायला आलो गाई. चला कुठं आले पेढे घ्यायले? रसराज. रसराज. चला, का घ्यायचं पेढा? बलके भाव. आपण चाललो बदाम शेक खायसाठी. हो गाईज, आम्ही आत्ता का म्हणते बदाम शेक प्यायला जाता जाता पान लागला. इकडं आहे ते बलक्या थांबून असा काही पान लागला. आम्ही या झाडाखाली, मी आपा मोमोज काय झालं. सो गाईज, पाण्यात आम्ही निघलो. माहोल आता चाललो कुठं? बदाम शेक का काम आहे? पुलाटो चाललो. पुलाटो भाऊकडून पार्टी आहे, बलकी भाऊकडून. The next day. चल बाय. चल सौ दौलत चालला. आपली बस लागून आहे DNR. सो चलो. सो गाईज, आपण बसलो आहे DNR मध्ये आत्ता. आपला सीट नंबर 10 काहीतरी आहे. टाईम होत आहे 6 वाजता. उद्या आपण संभाजीनगर पोहोचणार 5:30 सकाळला. आत्ता इव्हनिंगचे 6 वाजले. अजून बस भरायचं आहे, निघायचं आहे. सो आपल्याला दौलत नाणून सोडलं. दौलत गेला. लगेच खाली ठेवलं बॅग. एक बॅग आपण घेऊन घेतली पार्सल. राहा म्हटलं जवळ. सो गाईज, आमच्या बसची AC थोडी बंद झाली. म्हणजे ते झालं काय झालं का, गॅस संपला का संपलं काही समजत नाही. तर आत्ता आम्ही यवतमाळ पोचलो. आता आला ते गॅसवाला भाऊ, का म्हणते AC वाला भाऊ. आता पाहिजे का आहे ना का नाही. सो पाहूया. सो गुड मॉर्निंग पीपल. आलो आपण संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर. आत्ता सकाळी वाजले आहे आय थिंक 6च्या जवळ झाले. आत्ता उतरलो, आत्ता बस गेली. आता मालकाले फोन करू
आणि पाहून आले म्हणून लवकरात लवकर बाबा पेट्रोल पंप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक थोडा इकडे आहे राईटला, थोडं लेफ्टला आहे, पुलाच्या खाली आहे उगल. सो बघूया चला महावीर भवन चौक. आणि आपण करतो पोहा नाश्ता, बॅग वगैरे ठेवली. आता इकडं असंच आहे थोडंसं. सो गाईज आपण आलो आहे आता छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनवर. इथून आपली ट्रेन आहे कोटूरसाठी, जे की संभाजीनगरवरून 22 किलोमीटर आहे. सो 10 वाजता आहे, 10 वाजेवरी आपल्याला आता इथंच कुठेतरी टाइमपास करणं आहे. मग तिकडून आपल्याला न्यायला येणार. सो चला तोपर्यंत टाइमपास करू आता इथंच कसं तरी. टाइमपास करता. जगी विनाश दे, दीदी एक